छात्रों, आप सबको मेरा नमस्कार। कल मैं आपको रीढ़ की हड्डी एक एकांकी पढ़ा रहा था। इस एकांकी के रचनाकार है जगदीश चंद्र माथुर जी। आज हम देखेंगे, कल जहां हम रुके थे वहां से हम आगे बढ़ेंगे। कल तक क्या हुआ था एक बार हम देख लेंगे। यहाँ उमा की शादी होनी है, उसे देखने के लिए एक लड़का आ रहा है और लड़के के साथ लड़के के पिताजी आ रहे हैं। यहाँ उमा के पिता रामस्वरूप और उमा की माँ प्रेमा, ये दोनों सारी तैयारियां कर रहे हैं। और घर में एक नौकर भी है, नौकर का नाम है रतन। ಈಗ ಈ ರೀತಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿದೆ, ಹುಡುಗಿಯನ್ನ ನೋಡೋದಕ್ಕೆ, ಉಮಾಳನ್ನ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಈಗ ಹುಡುಗ ಮತ್ತೆ ಹುಡುಗನ ತಂದೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈಗ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಗಿದೆ, ಯಾರೋ ಹೊರಗಡೆ ಯಾರೋ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ। ಅಂದ್ರೆ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಅವರು ಹುಡುಗ ಮತ್ತೆ ಹುಡುಗನ ತಂದೆ ಇರಬಹುದು। लड़के का नाम आपको पता है शंकर, और लड़के के पिताजी है गोपाल प्रसाद, जो एक वकील है। अब हम देखेंगे आगे क्या होती है कहानी। प्रेमा, यह बाजा नीचे ही रख गया है कमबख्त। प्रेमा अंदर जाना चाहती है, जाते समय उसके पैर से बाजा अटक जाता है। आगे, तुम जाओ, मैं रखे देता हूँ जल्दी में। ಅದೇನೋ ಎಲ್ಲ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕಾಲಿಗೆ ತಾಕ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನು ತೆಗೆದು ಸೈಡಿಗೆ रामस्वरूप इटतारे। प्रेमा अंदर चली जाती है। आगे क्या होता है देखेंगे। बाबू रामस्वरूप बाजा उठाकर रखते हैं, किवाड़ों पर दस्तक, टक 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 साउंड, आवाज आती है। इसका मतलब है कोई दरवाजा खटखटा रहा है। ಅಂದ್ರೆ ಯಾರೋ ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಮನೆ ಒಳಗಡೆ ಹೋದ ಕೂಡಲೇ ಸೀದಾ ಮನೆ ಒಳಗಡೆ ನುಗ್ಗೋದಿಲ್ವಲ್ಲ। ಅಂದ್ರೆ ಮನೆಗೆ ಯಾರೋ ಬಂದಿದ್ದು, ನಾವು ಬೇರೆಯವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋದಾಗ ಅಥವಾ ಬೇರೆಯವ್ರು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಅಷ್ಟು ಬಾಗಿಲ ಮೇಲೆ ಒಂದ್ಸಲ ನಾಕ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, वैसे यहाँ किवाड़ों पर दस्तक दे रहे हैं आने वाले दो व्यक्ति। है आइए 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 बुलाते हैं कौन? रामस्वरूप। बाबू गोपाल प्रसाद और उनके लड़के शंकर का आना। तो जैसे हमें पहले ही पता चल चुका था कि आने वाले हैं गोपाल प्रसाद और उनका बेटा शंकर। क्यों आए हैं? वे उमा से विवाह कर लेना चाहते हैं। शंकर का विवाह उमा के साथ होने को है। क्या होगा तो आगे हम देखेंगे। आंखों से लोक चतुराई टपकती है। बाबू गोपाल प्रसाद की आंखों में लोक चतुराई है। इसका मतलब है थोड़े चालाक आदमी नजर आ रहे हैं। अपने दोनों हाथ मलते हुए है, इधर तशरीफ लाइए, या इधर आइए, तशरीफ आइए। इसका मतलब है आप यहाँ पधारिए, बनील कूदकोड़ी। जब हम अतिथि का स्वागत करते समय करते हैं ना, यस, इधर आइए, बैठिए। बाबू गोपाल प्रसाद बैठते हैं, मगर बेंत गिर पड़ती है। हाथ में एक बेंत थी। बेंत ಅಂದ್ರೆ ಊರುಗೋಲು ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ದೊಣ್ಣೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ, ಆ ಥರ ಒಂದು ಕೋಲಿತ್ತು, ಅದು ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದುಬಿಡುತ್ತೆ। यह बेंत लाइए, मुझे दीजिए, कोने में रख देते हैं। सब बैठते हैं, लाइए मुझे दीजिए, ನಾನು ತೆಗೆದಿರ್ತೀನಿ, ನೀವು ಆರಾಮಾಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೂರಿಸ್ತಾರೆ। है मकान ढूंढने में कुछ तकलीफ तो नहीं हुई? ಮಕಾನ್ ढूंढने में, ढूंढना ಹುಡುಕುವುದು, ಮಕಾನ್ ನಮ್ಮ ಮನೆ ಹುಡುಕೋದ್ರಲ್ಲಿ ನಿಮಗೆ कोई तकलीफ हुई क्या? तकलीफ ಕಷ್ಟ ಆಯ್ತಾ ಏನಾದ್ರೂ? तकलीफ हुई? ಖಖಾರ್ ಕರ್ ಖಖಾರ್ನ ಅಂದ್ರೇನು? ಗಂಟೆಲ್ಲ ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಲ್ಲ ಅದನ್ನ ಖಖಾರ್ ಕರ್ नहीं, तांगे वाला जानता था। हम तांगे में आए ना, वो तांगा वाला आपका घर जानता था। और फिर हमें तो आना ही था, रास्ता मिलता कैसे नहीं? ಬರಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡೇ ಇದ್ವಲ್ಲ, ಮನೆ ಸಿಗದೆ ಇರುತ್ತಾ? है यह तो आपकी बड़ी मेहरबानी है, ನಿಮ್ಮ ಕೃಪೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಗಿದೆ। इस प्रकार रामस्वरूप कहता है, मैंने आपको तकलीफ तो नहीं दी? आपको मेरी ओर से कोई तकलीफ नहीं हुई ना? ಏನು ಕಷ್ಟ ಆಗಲಿಲ್ಲ ತಾನೆ? अरे गोपाल प्रसाद बोलते हैं, अरे नहीं साहब, जैसा मेरा काम वैसा आपका काम, जैसा मेरा काम वैसा आपका काम। आखिर लड़के की शादी तो करनी ही है, बल्कि यूं कहिए कि मैंने आपके लिए खासी परेशानी कर दी। मैं आपको ही ज़्यादा परेशान कर रहा हूँ, क्योंकि यहाँ देखने के लिए हम आ रहे तो आप सारी तैयारियाँ करने लगे सुबह से शायद। तो मेरी ओर से आपको तकलीफ हुई है, आपकी ओर से मुझे कोई परेशानी नहीं हुई है। ಅಂದರೆ ನನ್ನಿಂದ ನಿಮಗೆ ತೊಂದರೆ ಆಯಿತು, ನಿಮ್ಮಿಂದ ನನಗೆ ಏನೂ ತೊಂದರೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। है यह लीजिए, आप तो मुझे कांटों में घसीटने लगे। हम तो आपके सेवक है, ನಾವೇ ನಿಮ್ಮ ಸೇವಕರಲ್ವಂದ್ರೆ कि लड़की वाले कितने
कि मिन्नत करनी पड़ती है, किस प्रकार बोलना पड़ता है, अपने आप को नीचा दिखाना पड़ता है. ನಾವು ನಿಮ್ಮ ಸೇವಕರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. थोड़ी देर बाद लड़के की ओर मुखातिब होकर, ಮತ್ತೆ लड़की की ओर मुखातिब होना. मुखातिब होने का मतलब है उधर देखना, ಆ ಕಡೆ ಮುಖ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾರಂತೆ. ಏನಂತ? और कहिए शंकर बाबू कितने दिनों की छुट्टियां है? ಹೇಳಿ, ಎಷ್ಟು ದಿನ ರಜಾ ಇದೆ? कितने दिनों की छुट्टियां, छुट्टियां ಅಂದ್ರೆ ಹಾಲಿಡೇಸ್. ಎಷ್ಟು ದಿನದ ರಜಾ ಇದೆ? शंकर पहली बार बोलता है, मुंह खोलता है. जी कॉलेज की तो छुट्टियां नहीं है, वीकेंड में चला आया था. कॉलेज की छुट्टियां मुझे अभी तक नहीं मिली, इसलिए अब मैं वीकेंड में चला आया. वीकेंड अल्ले वाರದ ಕೊನೆಗಳಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ದಿನದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ. राम स्वरूप पूछते हैं होने वाले अपने दामाद से, आपका कोर्स खत्म होने में अब साल भर रहा होगा? आपका कोर्स खत्म भी साल भर में हो जाएगा ना? जी यही कोई साल 2 साल, 1 ವರ್ಷ 2 ವರ್ಷ ಆಗ್ಬೋದು. ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಏನಿರ್ಬೋದು? कुछ लोगों को समझ में आ गया होगा. राम स्वरूप को आश्चर्य होता है, साल 2 साल, साल 2 साल, 1 ವರ್ಷ 2 ವರ್ಷ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ ಹೇಳ್ಬೋದು. ಡಿಗ್ರಿ ಈಗ ಅಂದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ, 1 ಅಥವಾ 2 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮುಗಿಬೋದು ಅಂದ್ರೆ ಏನರ್ಥ? आपको पता चलता है कि वह लड़का कैसे पढ़ता होगा क्लास में, कॉलेज में. है जी 1 साल का मार्जिन रखता हूँ. 1 ವರ್ಷದ ಒಂದು ಮಾರ್ಜಿನ್ ಇರಲಿ ಅಂತ, ಏನಾದರೂ ಫೇಲ್ ಗಿಲ್ ಆದರೆ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಪಾಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಮಾರ್ಜಿನ್ ರखता हूँ. अब आपको इसका चरित्र पता चल रहा है ना, पढ़ाई में कैसा है. गोपाल प्रसाद अपने पुत्र के पक्ष में बोलते हुए, बात यह है साहब कि यह शंकर 1 साल बीमार हो गया था. कॉमन रीजन अल्वा. यह शंकर मेरा बेटा है ना, 1 साल बीमार हो गया था. पापा ಓದಲೇ ಇಲ್ಲ, ಕಾಯಿಲೆ, बीमार ಅಂದ್ರೇನು? ಕಾಯಿಲೆ ಬಿದ್ದುಬಿಟ್ಟಿದ್ದ. क्या बताए, इन लोगों को इसी उम्र में सारी बीमारियां सताती है. इसी उम्र में सारी बीमारियां सताती है. ಎಲ್ಲ ರೋಗನೂ ಇದೇ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. एक हमारा जमाना था कि स्कूल से आकर दर्जनों कचौड़ियां उड़ा जाते थे. स्कूल से जब वापस घर आते तो दर्जनों ಅಂದ್ರೆ डजन गटले कचौड़ियां ನಾವು कचौड़ियां ತಿನ್ ಬಿಡ್ತಾ ಇದ್ವಿ. और मगर फिर जो खाना खाने बैठते तो वैसी की वैसी ही भूख. जब रात को साथ सबके साथ खाना खाने बैठते थे ना, तब फिर से वैसी ही भूख लगती. इसका मतलब हम बहुत खाते थे, फिर भी हमें कोई समस्या, कोई रोग भी नहीं था, कोई ऐसी बीमारियां भी हमें नहीं आती थी. राम स्वरूप बोलते हैं, कचौड़ियां भी तो उस जमाने में पैसे की 2 आती थी. अयो यो कचौड़ियां आ टाइम अल्लेनु 1 ರೂಪಾಯಿ यहाँ उस जमाने में पैसे के 1 पैसेಗೆ 2 ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಇತ್ತು. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಹಿಂದಿನ ಜಮಾನದವ್ರು ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ತಮ್ಮ ಕಾಲದ ಕಥೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹೆಚ್ಚು ಹೇಳ್ತಾರಲ್ವ, ಹಾಗೆ ಇವರು ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ अपने जमाने की बात करने के लिए. गोपाल प्रसाद बोलते हैं, जनाब यह हाल था कि 4 पैसे में ढेर सारी बालाई आती थी और अकेले 2 आने को हजम करने की ताकत थी. ಅಷ್ಟೊಂದು ಬರ್ತಾ ಢೇರ್ ಸಾರಿ ಅಷ್ಟೊಂದು ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು. 2 ಆಣೆದನ್ನ ಅಂದರೆ ಅಷ್ಟೊಂದು 2 ಆಣೆ, 1 ರೂಪಾಯಿಯಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 16 ಆಣೆ ಇರುತ್ತೆ. ಆ 2 ಆಣೆ ಅಷ್ಟನ್ನ ನಾವು ಒಬ್ಬರೇ ಕೂತು ಖಾಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಉತनी ताकत हम लोगों में तब थी. और अब तो बहुतेरे खेल वगैरह भी होते हैं स्कूल में. आजकल तो स्कूल में खेल वगैरह के खेलते हैं ना, हॉकी, फुटबॉल वगैरह, क्रिकेट आदि. तब ना कोई वॉलीबॉल जानता था, ना टेनिस, ना बैडमिंटन. लेकिन हमारे ज़माने में कोई वॉलीबॉल भी नहीं जानता था, टेनिस भी नहीं जानता था और बैडमिंटन भी नहीं जानता था. बस कभी हॉकी या कभी क्रिकेट कुछ लोग खेला करते थे. अगर कोई खेल खेलते तो कोई हॉकी खेलता, कुछ लोग, वो भी सभी नहीं, और कोई क्रिकेट खेलता. मगर की मजाल की कोई कह जाए कि यह लड़का कमज़ोर है, लेकिन एक भी लड़का उस ज़माने में कमज़ोर नहीं रहता था. वह खेले या ना खेले, लेकिन वह हमेशा तंदुरुस्त ही रहता था. ಅಂದರೆ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಆರೋಗ್ಯದ ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. इस प्रकार गोपाल प्रसाद अपने ज़माने की बात कह रहे हैं. ಶಂಕರ್ और राम स्वरूप खीसे निपोरते हैं, ನಗು ನಗ್ತಾರೆ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ. जी हाँ उस जमाने की बात ही दूसरी थी. हाँ उस जमाने की बात ही दूसरी थी. ಆ ಟೈಮ್ ಮಾತೇ ಬೇರೆ ಬಿಡಿ, बात ही दूसरी थी ಅಂದರೆ ಆ ಥರ ಇಲ್ಲೆಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅಂತ. गोपाल प्रसाद का जोश और भी बढ़ गया.
और पढ़ाई का यह हाल था कि एक बार कुर्सी पर बैठे कि 12 घंटे की सिटिंग हो गई, 12 घंटे की। और पढ़ाई के बारे में आपको पता है, अगर मैं एक बार बैठता तो 12 घंटे तक बैठा ही रहता, पढ़ता ही रहता। एक ಸಿಟ್ಟಿಂಗ್ 12 घंटे की होती ಅಂದ್ರೆ 12 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಹೇಳ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಅಷ್ಟೊಂದು ಇದಾಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾಲದಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ವಿ ಜನಾಬ್। मैं सच कहता हूं कि उस जमाने का मैट्रिक भी वह अंग्रेजी लिखता था फर्राटे की, कि आजकल के एमए भी मुकाबला नहीं कर सकता। ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮೆಟ್ರಿಕ್ 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಏನು ಓದಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬರಿತಾ ಇದ್ನಲ್ಲ, ಅದು ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ MA ಮಾಡಿರೋರು ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಇಂಗ್ಲೀಷನ್ನು ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। ಇದು ಸ್ವಲ್ಪ ನಿಜ ಅಂತಲೂ ಅನಿಸುತ್ತೆ, ಯಾಕಂದರೆ ಆಗಿನ ಕಾಲದ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಸ್ವಲ್ಪ ಹಾಗೇನೆ ಇತ್ತು। जी हाँ यह तो है ही, सच है, आप जो कह रहे हैं ना सच है। गोपाल प्रसाद, माफ कीजिएगा बाबू राम स्वरूप, उस जमाने की जब आती है अपने को जब्त करना मुश्किल हो जाता है। जब उस जमाने की बात छिड़ती है तो अपने आप को काबू में रखना भी मेरे लिए असंभव हो जाता है। ನಾನು ಕಂಟ್ರೋಲೇ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಆ ಎಲ್ಲ ಮಾತುಗಳು ಹೊರಗಡೆ ಬರುತ್ತೆ। इतना उत्तेजित हो जाते हैं। जी हाँ, वह तो रंगीन जमाना था, ರಂಗೀನ್ ಜಮಾನ, ಕಲರ್ಫುಲ್, ಅದು ನಮ್ಮ ಏಜ್ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು। ರಂಗೀನ್ ಅಂದರೆ ಕಲರ್ಫುಲ್ ಆಗಿತ್ತು, ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಏದೋನೋ ಬಾತೆ करते हैं। शंकर भी करता है ही। ये देखिए, इसमें उतना खुलकर बोलने की हिम्मत इस लड़के में नहीं है। जब वे बोलते हैं तो कभी कभी बीच में ही कर देता है। एक साथ गोपाल प्रसाद एक साथ अपनी आवाज और तरीका बदलते हुए, अब तक वे किसी जोश में बोल रहे थे, अब अपना तरीका बदला, बोलने का तरीका, वॉइस, अपनी ध्वनि बदली और आवाज बदल कर बोलते हैं। अच्छा साहब, तो फिर बिजनेस की बातचीत हो जाए, ಸ್ವಲ್ಪ बिजनेस ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ। देखिए क्यों आया है, अपने लड़के के लिए लड़की देखने आया है, लेकिन बोल रहा है थोड़ी बिजनेस की बातचीत हो जाए। अर्थ है नो, कुछ वे लेन देन के बारे में बात करना चाहता है, इसका मतलब दहेज के बारे में बात करना चाहता है। राम स्वरूप चौंक कर बेच्ची बिड़ताने, बिजनेस ओह अच्छा, लेकिन ज़रा नाश्ता तो कर लीजिए। ಗೊತ್ತಾಯ್ತು ಏನು ವಿಷಯ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ, ज़रा नाश्ता तो कर लीजिए, ಸ್ವಲ್ಪ ತಿಂಡಿನಾದರೂ ಮಾಡಿಬಿಡಿ, ತಿಂಡಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಫಸ್ಟು। ಎಸ್ ಗೋಪಾಲ್, यह सब आप क्या तकल्लुफ़ करते हैं, ಯಾಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ಫಾರ್ಮ್ಯಾಲಿಟೀಸು, ಅಷ್ಟೊಂದೆಲ್ಲ ಯಾಕೆ ಬೇಕು, हमें नहीं चाहिए। है तकल्लुफ़ किस बात का है, यह तो मेरी बड़ी तकदीर है कि आप मेरे यहाँ तशरीफ़ लाए, वरना मैं किस काबिल हूँ। है माफ़ कीजिएगा, ज़रा अभी हाजिर हुआ, ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದರಿಂದಾಗಿ ನನ್ನ ಶಕ್ತಿ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ, मैं काबिल बना, इसका समर्थ बना, मेरा सामर्थ्य भी बढ़ गया है आपके आने से, नहीं तो मैं किस काम का, ಅಂದರೆ ನನಗೆ ನೀವು ಬಂದಿದ್ದಂಗೆ ನನ್ನ ಮಹತ್ವ ಹೆಚ್ಚಾಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। तो माफ़ कीजिए, अभी आता हूँ, अभी हाजिर हुआ कहकर वे अंदर चले जाते हैं। ಯಾಕೆ ಒಳಗಡೆ ಹೋಗೋದು, क्यों अंदर जाते हैं, क्योंकि वे नाश्ता लाने के लिए अंदर गए हैं। क्योंकि अभी रतन नहीं है ना, रतन कहाँ गया है, वह मक्खन लाने बाजार गया है। थोड़ी देर बाद दबी आवाज में राम स्वरूप अंदर चला गया तो गोपाल प्रसाद अपने बेटे से बात करने लगते हैं। वे कहते हैं दबी आवाज ಅಂದ್ರೆ ಮೆಲು ಧ್ವನಿನಲ್ಲಿ, ಪಿಸು ಧ್ವನಿನಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, आदमी तो भला है, मकान से हैसियत भी बुरी नहीं मालूम होती है। ಮನುಷ್ಯ ಒಳ್ಳೆಯವನು, हैसियत ಇವರ ಮನೆಯ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡು ಓಕೆ ಚೆನ್ನಾಗೇ ಇದೆ, ಪತಾ ಚಲೆ ಲಡ್ಕಿ ಕೇಸಿ ಹೇ, ಹುಡುಗಿ ಹೇಗಿದ್ದಾಳೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಬೇಕಷ್ಟೇ, ಏನೆಲ್ಲ ಸರಿ ಇದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ। ಶಂಕರ್ जी बाबूजी ಅಂದರೆ ಅಪ್ಪನಿಗೆ ಹೌದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। कुछ खंकार कर इधर उधर देखता है, क्यों क्या हुआ, ಗೋಪಾಲ್ ಪ್ರಸಾದ್ पूछते हैं क्या हुआ, ಏನು ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಸರಿ ಕೂತ್ಕೋ ಅನ್ನೋ ರೀತಿನಲ್ಲಿ। कुछ नहीं झुक कर क्यों बैठते हो, झुक कर, ಅವನು ಯಾವಾಗಲೂ ಹೀಗೆ ಬೆನ್ನು ಬಗ್ಗಿರುತ್ತೆ, ಅವನಿಗೆ ಬೆನ್ನು ಬಗ್ಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಯಾವಾಗಲೂ ಹೀಗೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ। झुकना ಅಂದ್ರೆ ಬೆಂಡಾಗಿ, ಬೆಂಡಾಕು ಯಾಕೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದೀಯಾ, ब्याह तय करने आए हो, कमर सीधी करके बैठो, सೊಂಟ ನೆಟ್ಟಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಸ್ಟ್ರೈಟ್ ಆಗಿ ಕೂತ್ಕೋ। तुम्हारे दोस्त ठीक कहते हैं कि शंकर की बैकबोन,
ಅಂದ್ರೇನು ಉಸ್ಕಿ ಬ್ಯಾಕ್ ಬೋನ್ ಹಿ ನಹಿ ಹೇ, ಬ್ಯಾಕ್ ಬೋನೇ ಇಲ್ಲ, ಬೆನ್ನು ಮೂಳೆನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ನೋಡಿ ನಗ್ತಾರಲ್ಲ, ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಅದು ನಿಜಾನೇನೆ. इतने में बाबू राम स्वरूप आते हैं. क्या लाने गए थे? नाश्ता लाने गए थे. हाथ में चाय की ट्रे लिए हुए ट्रे मेज पर रख देते हैं. आखिर आप माने नहीं, गोपाल प्रसाद कहता है. आखिर ಕೊನೆಗೂ ನೀವು ಕೇಳಲೇ ಇಲ್ಲ ನನ್ನ ಮಾತು. ನಾನು ಬೇಡ ಬೇಡ ಅಂದ್ರು ನೀವು ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳಲೇ ಇಲ್ಲ. चाय प्याले में डालते हुए है. आपको विलायती चाय पसंद है या हिंदुस्तानी है? इरली बिಡಿ. आपको विलायती चाय ಫಾರಿನ್ ಟೀ ಬೇಕಾ ಅಥವಾ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಚಾಯ್ ಬೇಕಾ? ಯಾವ ರೀತಿ ಅಂದರೆ ಸಪ್ರೇಟ್ ಆಗಿ ಕೊಡಬೇಕಾ ಅಥವಾ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕಾ ಅಂತ. चाय प्याले में डालते हुए. नहीं नहीं साहब, मुझे गोपाल प्रसाद बोलते हैं, मुझे आधा दूध और आधी चाय दीजिए और ज़रा चीनी ज़्यादा डालिएगा. ಅರ್ಧ ಹಾಲು ಅರ್ಧ ಟೀ, ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಸಕ್ಕರೆ ಜಾಸ್ತಿನೇ ಹಾಕ್ಬಿಡಿ ನನಗೆ. ಚೀನಿ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಶುಗರ್, ಸಕ್ಕರೆ, ಶಕ್ಕರ್ ಅಂತಾನು ಹೇಳ್ಬೋದು. मुझे तो भाई यह नया फैशन पसंद नहीं है. एक तो वैसे ही चाय में पानी काफ़ी होता है, आजकल तो चाय बनाते समय पानी ज़्यादा डालते हैं, लेकिन मुझे आधा चाय और आधा दूध चाहिए. और फिर चीनी भी नाम की डाली जाए तो, नाम के अंदर ಹೆಸರಿಗೆ ಏನೋ ಒಂದು ಚೂರು ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾರೆ. तो जायका क्या रहेगा, उसमें क्या जायका रहेगा? जायका ಅಂದರೆ ಟೇಸ್ಟ್. ಏನೋ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ನೀರು ಹಾಕೋದು, ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತು ಸಕ್ಕರೆನೂ ಕಡಿಮೆ ಹಾಕಿದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ ಟೇಸ್ಟ್ ಇರುತ್ತೆ? ನನಗಂತೂ ಹಾಕಬೇಡ ಬೇಡ, ಥೋड़ा ज़्यादा ही उसमें शक्कर मिला लीजिए. कहते तो आप सही है, राम स्वरूप कहता है. ನೀವು ಹೇಳೋದು ಕರೆಕ್ಟ್. ಪ್ಯಾಲ ಪಕಡಾತೆ ಹುಯೆ. ಪ್ಯಾಲ ಅಂದರೆ ಕಪ್, ಪ್ಯಾಲ ಪಕಡಾತೆ ಹುಯೆ ಅವರ ಕೈಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೌನ್ ದೇತೆ ಹೇ? ರಾಮಸ್ವರೂಪ್. ಶಂಕರ್ ಖಂಕಾರ್ಕರ್, ಖಂಕಾರನ ನೋಡಿ, ಗಂಟ್ಲೆಲ್ಲ ಸರಿ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಅದು ಖಂಕಾರನ. सुना है सरकार अब ज़्यादा चीनी लेने वालों पर टैक्स लगाएगी. ಏನೋ ಒಂದು ಮಾತು ನಾನು ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇವನು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾನೆ. सुना है सरकार ज़्यादा चीनी लेने वालों पर टैक्स लगाएगी. ಜಾಸ್ತಿ ಸಕ್ಕರೆ ಯೂಸ್ ಮಾಡೋರ ಮೇಲೆ ನಾವು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಹಾಕುತ್ತಂತಲ್ಲ ಗೌರ್ಮೆಂಟು, ಹಾಗೆ ನಾನು ಕೇಳ್ಪಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಗೋಪಾಲ್ ಪ್ರಸಾದ್ ಚಾಯ್ ಪೀತೆ ಹೇ. सरकार जो चाहे सो कर ले, जो चाहे सो कर ले, पर अगर आमदनी करनी है, आमदनी ಅಂದರೆ ಇನ್ಕಮ್, ಏನಾದರೂ ಇನ್ಕಮ್ ಜಾಸ್ತಿ ಬೇಕಾದರೆ तो सरकार को एक ही ಟ್ಯಾಕ್ಸ್ लगाना चाहिए. ಏನಾದರೂ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಜಾಸ್ತಿ ಇನ್ಕಮ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಿದ್ರೆ, ज़्यादा आय की इच्छा रखती है सरकार, तो वह एक ही टैक्स लगा सकती है, उसमें उसके उन्हें ज़्यादा आय मिल सकती है. राम स्वरूप खूबसूरती पर टैक्स, ಬ್ಯೂಟಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅಂತೆ. ಖೂಬ್ಸೂರತಿ ಪರ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅಂದ್ರೇನು? ಬ್ಯೂಟಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅಂದರೆ ಚೆನ್ನಾಗಿರೋರ ಮೇಲೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್. राम स्वरूप और शंकर हंस पड़ते हैं. मजाक नहीं साहब, यह ऐसा टैक्स है जनाब की देने वाले चूं भी नहीं करेंगे. बस शर्त यह है कि वह अपनी खूबसूरती के स्टैंडर्ड के माफिक अपने ऊपर ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತೈ ಕರ್ಲೆ. ಒಂದು ರೂಲ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಯಾರು ಎಷ್ಟು ಬ್ಯೂಟಿ ಇದ್ದೀರಾ ಅದರ ರೇಟನ್ನು ನೀವೇ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ನೀವು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀರಿ ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಅಂದ್ಕೊಂಡ್ರೆ ನೀವು ಹೆಚ್ಚು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕೊಡಬೇಕು. ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ನೀವೇ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ನೀವು ಕಡಿಮೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕೊಟ್ಟರು ಆಯಿತು. ಆದರೆ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾರು ಹಾಗೆ ಆ ರೀತಿ ಹೇಳೋರು ಯಾರು ಇರ್ತಾರೆ? ಎಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೆಚ್ಚು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ತಬ್ ಸರ್ಕಾರ ಕೋ ಜ್ಯಾದಾ ಪೈಸಾ ಮಿಲೇಗಾ. ಈ ರೀತಿ ಒಂದು ಮಜಾಕ್ ಕಿ ಬಾತ್ ವಹಾ ಬೋಲ್ತಾ ಹೈ. ಫಿರ್ ದೇಖಿಯೇ, ಇಲ್ಲಿ ರಾಮ್ ಸ್ವರೂಪದದ್ದು ಗೋಪಾಲ್ ಪ್ರಸಾದ್ ಆಗಬೇಕು. ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ನೀವು ಇಟ್ಕೊಂಡು ಇದನ್ನು ನಾಟಕನ ಕೇಳಿಕೊಳ್ಳಿ, ಆವಾಗ ನಿಮಗೆ ಈಸಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಗೋಪಾಲ್ ಪ್ರಸಾದ್ ಆಗಬೇಕು. ಫಿರ್ ದೇಖಿಯೇ ಸರ್ಕಾರ ಕಿ ಕೈಸಿ ಆಮದನಿ ಬಡ್ತಿ ಹೇ, ಆಮದನಿ ಇನ್ಕಮ್ ಹೇಗೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ ಆವಾಗ ನೀವು ನೋಡಿ. ಸತ್ಯನಾ? ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ನೀವು ಮನೆಯಲ್ಲಿ. जोर से हंसते हुए वाह वाह खूब सोचा आपने, खूब सोचा है, बड़ा योचने ಮಾಡಿದ್ದೀರಾ, ಚೆನ್ನಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ದೀರಾ. वाकई आजकल यह खूबसूरती का सवाल भी बेढब हो गया है. हम लोगों के ज़माने में तो यह कभी उठता भी ना था. ಈಗಂತೂ ಬ್ಯೂಟಿ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಚರ್ಚೆಗಳಾಗ್ತಾ ಇದೆ. हमारे ज़माने में ऐसी बात ही नहीं होती थी. ब्यूटी के बारे में, सौंदर्य के बारे में कोई बोलता ही नहीं था. तश्तरी ಪ್ಲೇಟ್ ಏನಿತ್ತಲ್ಲ ಗೋಪಾಲ್ ಪ್ರಸಾದ್ की तरफ बढ़ाते हुए लीजिए ಅಂತ ಇನ್ನೇನೋ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. समोसा उठाते हुए गोपाल प्रसाद बोलते हैं, कभी नहीं साहब, कभी नहीं. राम स्वरूप शंकर की तरफ मुखातिब होकर, मुखातिब ಅಂದ್ರೇನು? ಆ ಕಡೆಗೆ ನೋಡಿ, ಆ ಕಡೆ ಗಮನ ಇಟ್ಟು, आपका क्या ख्याल है ಶಂಕರ್ ಬಾಬು, ಏನು ನಿಮ್ಮ ವಿಚಾರ, ಏನು क्या ख्याल है, ಏನು ನಿಮ್ಮ ವಿಚಾರ? किस मामले में?
ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಆಬ್सेंट माइंडेड ಅಂದರೆ इन्वॉल्वमेंट ಇಲ್ಲ किस मामले में यही कि शादी तय करने में खूबसूरती का हिस्सा कितना होना चाहिए ಅದೇ ಮದುವೆ ಈಗ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ಬ್ಯೂಟಿ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಎಷ್ಟಿರಬೇಕು ಜಾಸ್ತಿ ಬ್ಯೂಟಿ ಬೇಕಾ ಅಥವಾ ಇರಬಾರ್ದಾ इस पर आपकी क्या राय है ಅಂತ यहाँ राम स्वरूप शंकर से पूछता है गोपाल प्रसाद बीच में ही बोल उठते हैं क्या बोलते हैं यह बात दूसरी है बाबू राम स्वरूप ಅದೇ ಬೇರೆ ಮಾತು ಆ ರೀತಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬ್ಯೂಟಿ ಬಗ್ಗೆ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ यह बात दूसरी है बाबू राम स्वरूप मैंने आपसे पहले भी कहा था लड़की को खूबसूरत होना निहायत ज़रूरी है ಹುಡುಗಿ ಅಂತೂ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗಿರಲೇಬೇಕು ನಿಹಾಯತ್ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಅದು ಅಗತ್ಯ ಇದೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರಲೇಬೇಕು लड़की को कैसी भी हो चाहे पाउडर वगैरह लगाए चाहे वैसे ही पाउडर हाक्ಕೊಳ್ಳಿ बिडली लेकिन खूबसूरत होना ही है बात यह है कि हम आप मान भी जाए मगर घर की औरतें तो राजी नहीं होती आपकी लड़की तो ठीक है आपकी लड़की तो ठीक है ना ನಾವು ಒಪ್ಕೊಂಡು ಮನೆಯಲ್ಲ ಹೆಂಗಸರು ಒಪ್ಪೋದೇ ಇಲ್ಲ आपकी लड़की सुंदर है ना खूबसूरत है ना राम स्वरूप बोलता है जी हाँ वह तो अभी आप देख लीजिएगा एक नीवे नोड़ी देख लीजिएगा गोपाल प्रसाद देखना क्या जब आपसे इतनी बातचीत हो चुकी है तब तो यह रस्म समझिए ಇದೊಂದು ಜಸ್ಟ್ ಒಂದು ರಸ್ಮ ಅಂದರೆ ಒಂದು ಇದ್ರ ಥರ ಅಷ್ಟೇನೆ ಅಂದರೆ ಜಸ್ಟ್ ಫಾರ್ಮ್ಯಾಲಿಟೀಸ್ ಅಷ್ಟೇ ಇನ್ನೆಲ್ಲ ನಮಗೆ ಒಪ್ಪಿಗೆ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋ ಮಾತಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೇ ಯಹ ತೋ ಆಪ್ಕಾ ಮೇರೆ ऊपर ಭಾರಿ ಎಹಸಾನ್ ಹೇ ಎಂತ ಉಪಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ನೀವು ಅಂತ ರಾಮ್ ಸ್ವರೂಪ್ ಹೇಳ್ತಾನೆ और जायचा का मतलब क्या है जन्म पत्र अंदर कुंडली अंदर जातक तो मिल ही गया होगा ಅದು ತಾಳೆ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಆಗಿದೆ ಅಲ್ವಾ राम स्वरूप बोलते हैं जी जायचे का मिलना क्या मुश्किल बात है ನೋಡಿ आजकल के ज़माने में क्या क्या हो रहा है ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಜಾತಕ ಹೊಂದೋದೆಲ್ಲ ಯಾವ ದೊಡ್ಡ ವಿಷಯ ಅದೇನು ಮಹಾನ್ ವಿಷಯ ಏನಲ್ಲ ठाकुर जी के चरणों में रख दिया बस खुद ब खुद मिला हुआ समझिए ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ठाकुर ಮುಂದೆ ಇಟ್ಟರೆ ಸಾಕು ತನ್ನ ಪಾಡಿಗೆ ತಾನೇ ಸೇರ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತೆ इसका मतलब अगर हम उन्हें पैसे देंगे तो ऐसी ही एक कुंडली बनाकर हमें दे देंगे ಆ ರೀತಿ ಮಾಡಿರೋರು ಇದ್ದಾರೆ ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾವುದೋ ದೋಷಗಳಿದೆ ಅಂತ ಯಾರೋ ಹೇಳಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ಜಾತಕವನ್ನೇ ಬದಲಾಯಿಸಿ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರೋ ಪ್ರಸಂಗಗಳು ಇದೆ लेकिन इन सब में विश्वास करना अच्छी बात नहीं है गोपाल प्रसाद यह ठीक कहा आपने बिल्कुल ठीक थोड़ी देर रुककर लेकिन हाँ यह जो मेरे कानों में भनक पड़ी है यह तो गलत है ना ಅದು ಕರೆಕ್ಟು ಆದರೆ ನನ್ನ ಕಿವಿಗೆ ಒಂದು ಗಾಳಿ ಸುದ್ದಿ ಬಿದ್ದಿದೆಯಲ್ಲ ಕಾನೋ ಮೇ ಭನಕ್ ಪಡಿ ಹೇ ನಾನೊಂದು ವಿಷಯ ಕೇಳ್ಪಟ್ಟೆ मैंने एक बात सुनी मेरे कानों पर एक बात पड़ी है क्या वो गलत है ना सच अल्ला सत्य अल्ल अल्वा क्या क्या बात कौन सी बात आपने सुनी ಯಾವ ವಿಷಯ ಕೇಳಿರ್ಬೋದು ಏನು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಮುಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನೋಡೋಣ ತಬ್ ಕೆ ಲಿಯೆ ಆಪ್ ಸಬ್ಕೋ ಮೇರಾ ನಮಸ್ಕಾರ